टाईम झाला आहे 4:52. आपल्याला खालापूरला 4:54पर्यंत पोचायचं आहे. सध्या डोंबिवलीमध्ये आहे. टोटल आपण मला पकडून 5 जण आम्ही सध्या गोवा राईडला चाललो आहे IBWसाठी. प्लॅन हा असा रँडम ठरलेला, म्हणजे 1-2 जणांनी असं जस्ट विषय काढला की जायचं का. मग मी 5 मिनिटसुद्धा विचार नाही केला की हो बोलू की नाही बोलू, डायरेक्ट हो जाऊया. मग बॅग पॅक केली, रूम्स बुक केले, पासेस रेडी, चल. आणखी माझी एक म्हणजे इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी बाईकवरती गोव्याला जायचं, आणि आज ती इच्छा पूर्ण होते. आपल्या पहिल्या स्टॉपजवळ पोचतोय. बघूया आता किती जण आलेत का मीच पहिला आहे. टायमिंग आता 6:30चा होता, आता वाजले 6:07. सो मी बेसिकली 20-25 मिनटं पुढेच आहे. One hour later. सगळेजण येऊन आमचा जो टायमिंग होता 6:45-50पर्यंत पोचायचा, त्या हिशोबाने सगळेजण लवकरच पोचले. आणि 7 वाजले जाता निघालेत. रहमान लीड करतोय, टेलला सागर आहे, मागे माझ्या संचित आहे ट्रायम्फवरती. आमच्याकडे 2 डॉमिनर, एक होंडा CB350 आहे. एक नंबर. रहमान फुल एकदम लीड करून रॉसी राईडची मजा घेतली पाहिजे. ॲट दी एंड सेफर स्पेसमध्ये तुम्ही काही करा, बाकी एन्जॉय केलं पाहिजे. मित्रांनो, आत्ता जस्ट एक ॲक्सिडेंट झाला होता. आम्ही खालापूरवरनं बाहेर पडलो होतो आणि तिकडे एक सायकलवाला आणि एक दुचाकीवाला, बेसिकली बाईकवरती चालला, त्याचं काही हेल्मेट वगैरे नव्हतं आणि दोघंजणं आडवे पडले होते रस्त्यावरती. जो बाईकवाला होता त्याच्या बेसिकली फोरहेड पूर्ण आतमध्ये गेला होता. तर त्याला विचारपूस केली मी, आणि त्या समोर तिकडचा कोणतरी लोकल आहे, आणि ते जे बाबा होते जे सायकलवर, त्यांची सायकलचं पूर्ण म्हणजे पुढचं फ्रंट टायरवर सगळं चक्काचूर झालं होतं. सो आम्ही त्यांच्या घरी कळवलं, त्यांना फोन करायला लावला आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि त्यांना जवळच्या एका दवाखान्यामध्ये सोडून आलो. सूर्य तिकडे मस्त उगवताना दिसतोय. ऑफिसला सुट्टी मारून फिरायला जायचं यार, तो वेगळाच एक आनंद असतो. खरंच मी आजच्या सुट्टीसाठी खरं सांगतो, इतकं काम केलं आहे ना या आठवड्यामध्ये, जेवढं पण माझं पुढच्या 3 दिवसामध्ये जेवढं पण काम सगळं कसं तरी म्हटलं संपवतो. म्हणजे मला पुढचे 3-4 दिवस तिच्या यायला मॅनेजरने त्रास दिला ना पाहिजे. सध्या मी टेलला आलो आहे. कॉर्नर्स खूप खतरनाक आहे तिकडे ग. लँडस्केप एक नंबर, मस्त धुकं पडलंय, बाजूला डोंगर, च्या गावात मजा आली. मित्रांसोबत राईड करता जाम मजा येते, जाम मजा येते. मी नॉर्मली सोलो राईडच करायचं, बट बोललो यार मित्रांसोबत ही पहिल्यांदाच एवढी लांबची राईड करतो, ट्राय तर करून बघू.
अगेन हायवेला लागलोय, गोवा हायवे. समोर एकदम धुकं आहे, फुल ऑन धुकं. आणि आता टाइम झाला 7:56. रस्त्याचं काम अजूनही सगळ्या ठिकाणी चालूच आहे. जोशी वडेवाले. ओके, आपण वडापाव खाणार आहोत जोशी वडेवाले यांच्याकडे. नाश्ता झालाय. आता वाजलेच 8:45 आणि पण सुकेरीच्या आसपास आहोत, जिकडे जोशी वडेवालीकडे आपण जसं नाश्ता केला. खूप हेवी नाही घेतलं, थोडं लाईटच केलं, पण अजून पुढे बराच प्रवास करायचा आहे. तर लास्ट टाइम जेव्हा मी इकडनं गेलो तेव्हा ह्या रोडचं सगळ्याचं काम चालू होतं. आता हा रोड मस्त एकदम टकाटक बनला आहे. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म. वडपाले, वी आर ॲट वडपाले नाव. मानगाव मी पार केलेलं आहे. वाजले 9:47. डोंबल्यावरती मस्त सूर्य तापला आहे. बॅकग्राऊंडला मस्त शांत गाणं वाजतंय. अजीब दास्ता आहे. हे काय लुक आहे. यार खतरनाक हायवे बनवलाय, खतरनाक. महाड लेफ्ट साइड, रायगढ़ फोर्ट लेफ्ट साइड, रत्नागिरी स्ट्रेट. top speed baby. टनल असा बऱ्यापैकी मोठा आहे. टनलचं अजून पण काम चालू आहे, म्हणजे बेसिकली वाव काय क्लास, एकदम एकदम भारी आहे. म्हणजे लेफ्ट साईडला पूर्ण माउंटेन आहे, राईट साईडला खाली पूर्ण नदी आहे. तेरा संचितची पूर्ण बॅग जळून गेली. जे लोक पण स्क्रॅम्बलर यूज करतात लक्ष ठेवा, ते जळू शकते. पण ह्याला सॅडो स्टे लावला तरी पण प्रॉब्लेमच आहे. हो आहे. आणि तो जरी बाहेर जरी गेला तरी इथपर्यंत पोहोचेल. कसं आहे ना, ते रनिंग मध्ये इश्यू नाही. रनिंग मध्ये हीट पूर्ण मागे जाते, उभा राहिल्यावरती ती हीट अख्खी वरती येते. एक ऑप्शन आहे, तुला छोटेवाले यूज करायला लागतील, असे कटआउट वाले असतात ना, त्याच्याने काय झालं तर झालं, नाही तर अशीवाली बॅग लावी बेटर. ते माझं काम. हां ते पण आहे. तरी थांबल्यावरती ती उतरवायची. हे तू रायझर्स लावलेले आहेत काय, हँडल पर रायझर? अच्छा. बिचाराचं एवढं सगळं जळून गेलं. तुला बोलवतो डॉमिनार घे म्हणून. माझ्या मित्राची संचितची स्क्रॅम्बलर 400 होती, ट्रायम्फ.
बिचाराची राईट साईडहून एक त्याचा एक्झॉस्ट वरती आहे. त्या एक्झॉस्टच्या गरम ह्याच्यामुळे त्याची एक साईडची पूर्ण सॅडल बॅग पूर्ण जळून गेली. मग त्याचं सगळं सामान तिकडचं तिकडे इकडे करण्यामध्ये थोडा वेळ गेला. ठीक आहे, सध्या आम्ही 1 तास आम्ही लॉस केला आहे, बट पुढे कवर करू. जसंही आपल्याला पुढे सुट्ट्याचं सो काही इश्यू नाही. तर आपण पोचलो आहे संगमेश्वरमध्ये. वाजलेत 1:39 आणि संगमेश्वरमधनं आपण इकडनं लेफ्ट घेतला आहे. पुढे रस्त्याचं काम चालू आहे. 1000. धन्यवाद व्हिडिओच्या अखेरपर्यंत थांबल्याबद्दल. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि जवळजवळ 14 तासाच्या अथक राईड नंतर आपण गोव्याच्या म्हापसामध्ये पोहोचलोय. आता मस्त जाऊन गरम पाण्याने शॉवर घेणार आहे. जवळच्याच हॉटेलमध्ये जाऊन थोडंफार जेवण करून झोपायची तयारी आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि जर असेच व्हिडिओ पुढे बघायची इच्छा असल्यास सबस्क्राईब चॅनलला करू शकता. धन्यवाद.